आज या ठिकाणी आमचे सहकारी मित्र सचिन भोजने आज त्यांनी हा उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवलेला आहे. लहान मुलं ज्या मुलांना काहीच समजत नाही अशा पद्धतीने त्यांनी मुलं सांभाळत असताना आम्ही नेहमीच बघत असतोय. एवढं खडतर काम करणं म्हणजे एवढं सोपं नाही. तर आपण म्हणतो काय चालेल कसं चालेल, पण ज्या वेळेला परिस्थिती आपल्या समोर येते त्यावेळेला आपल्याला समजते. त्यामुळं आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सचिनला नक्कीच धन्यवाद देतो. मगाशी माऊली सांगितलं का थोड्या दिवसात सचिन इमारतीचं काम करत असताना मी आपल्या सर्वच ग्रामस्थांना एक विनंती करून सांगेन का आपण सर्वांनी जर ह्या स्वप्नीला आपण सर्वांनी जर थोडी थोडी मदत केली सहजपणे ते होऊन जाईल. त्यामुळं सचिन ज्या वेळेला ठरेल त्यावेळेला आपला पहिला आकडा घ्यायचा म्हटलं तर म्हणजे काही नुसतं बोलायचं नाही. आणि आपण मी सगळ्यांना सांगेन आपण सगळ्यांनी सहकार्य करावा. आणि आज बाबाजी नडे असतील त्यांचे सहकारी असतील त्यांनी हा उपक्रम राबत असताना खूप समाधानसारखं वाटतंय की आज या सर्व मुलांना शाळेच्या सगळ्याच वस्तू देत असताना आणखीन या पोरांच्या चेहऱ्यावर एकदम तेज आल्यासारखं वाटतंय. आज ह्या दोन्ही कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सगळ्यांनाच शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. शिवमुद्रा फाउंडेशन तर्फे या ठिकाणी वह्या व पेन्सिल पेन्सिल असेल अशा शालेय वस्तूंचं वाटप या निमित्ताने शिवमुद्रा फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी होतंय. मी शिवमुद्रा फाउंडेशनच्या सर्व सभासदांना मनापासूनच्या शुभेच्छा या निमित्ताने देतो. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सचिन भोजने सर यांनी हे जे लहान मुलांना संगोपन करण्याचे या ठिकाणी विचारधारा जतन केली. खऱ्या अर्थाने अगदी थोड्याच दिवसामध्ये या स्वप्नवेध अनाथालयाची इमारत भव्य दिव्य अशी इमारत या ठिकाणी होणार आहे. त्या निमित्ताने सचिन भाऊ यांनी अनेक मान्यवर असतील किंवा जे सहकार्य करणारे मंडळी असतील त्यांना या ठिकाणी त्यांच्या मागणीद्वारे लोकांना सांगितलेलं आहे की आपण फुलाची पाकळी म्हणून काही ना काही या ठिकाणी सहकार्य करायचं आहे. मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आपण या स्वप्नवेध अनाथालयाला जे आपल्याला शक्य होईल तेवढी मदत या ठिकाणी करावी. आम्ही देखील मदत करणार आहोत असे या ठिकाणी मी सर्व जे शिवमुद्रा फाउंडेशन तर्फे त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही देखील मोठी मदत या ठिकाणी करणार आहोत. पुन्हा एकदा मी शिवमुद्रा फाउंडेशनच्या सर्व सभासदांना या निमित्ताने मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे मार्गदर्शक माजी पंचायत समिती सदस्य माझे सरपंच सन्माननीय बांधा शेठ खराडे त्याचप्रमाणे नडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचंच या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो आणि पुन्हा एकदा या फाउंडेशनला मनापासूनच्या शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि थांबतो.